की कुठलीही डिग्री घ्या, ही डिग्री फक्त सर्टिफिकेशनसाठी आहे. तुमचं स्किल्स, तुमचं कम्युनिकेशन, तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत, तुम्हाला म्हणजे हे जे डॉक्युमेंटरी, हे झालं डॉक्युमेंटरी थिंग, पण तुम्हाला स्वतःला किती येतं, तुम्ही स्वतः किती एक्सप्रेस करू शकता, दॅट इज इम्पॉर्टंट. असं काही नाही आहे की तुमचं त्याकडे एक डिग्री असली म्हणजे तुम्हाला इकडे चांगलं पॅकेज भेटतं किंवा काय, असं काही नाही आहे. ओके, सो हा गैरसमज तुम्ही हे करून टाका. मला एका स्टुडंटचा कॉल आला, सर मला 12वीला खूप कमी मार्क पडलेत आणि CETचं माहीत नाही की किती पडतील म्हणून, आणि माईट बी मला कमीच पडतील. तर म्हणलं असं का, तर नाही मला माहिती म्हणे माझं जास्त काय पेपर मला चांगले गेले नाहीत, सो मला मार्क कमी पडतील. पण मला इंजिनिअरिंगला जायचं होतं, मी घरी पण सांगितलं आहे आणि आता मी घरच्यांना काय सांगू. सो मी तेच त्याला सांगितलं व्यवस्थित किंवा तू आता काय केलं पाहिजे किंवा काय. तर मला म्हणलं त्यावरती एक इन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा की जेणेकरून बाकीच्या स्टुडंटला पण नक्कीच हेल्प होईल. तर आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात की जर तुम्हाला मार्क्सच सोडा, तुम्हाला इंजिनिअरिंग करायचे आहे, तुम्हाला BCA करायचं आहे का BSc करायचं आहे. जर तुम्हाला समजा करिअर आहे ते IT मध्ये करायचे, कॉम्प्युटरमध्ये करायचं आहे, कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा समजा एक IT जॉबमध्ये करायचं असेल, तर यापैकी कुठल्यामध्ये तुम्ही गेलं पाहिजे आणि कुठलं कॉलेज म्हणा किंवा कुठल्या ब्रांचेस आहेत आणि तुम्ही कुठली चूज केली पाहिजे, म्हणजे तुमचं जे काही फायनान्शियल बजेट आहे त्यानुसार पण आपण डिस्कस करूया. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात. BTech वर्सेस BCA वर्सेस BSc, आपण तिन्ही पण फील्ड आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. तर BTech म्हणजे काय, इंजिनिअरिंग आलं तुमचं 4 इयरचं डिग्री, तिन्ही पण डिग्री आहेत. मेन काय ना की कोर इंजिनिअरिंग प्लस प्रोग्रामिंग प्लस सिस्टीम्स ज्या येतात त्या येतात इंजिनिअरिंगमध्ये. इंजिनिअरिंगमध्ये कसं असतं म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे सगळ्यामध्ये आहे, बट कॉम्प्युटर सायन्स आणि IT जर तुम्हाला ह्या दोनमध्ये जायचं असेल ना, तर तुम्हाला समजा इंजिनिअरिंग, आता इंजिनिअरिंगचं काय झालं ना, तर त्यांचा कट ऑफ फक्त इंजिनिअरिंग करणं इम्पॉर्टंट आहे का, तर चांगल्या कॉलेजमधून करणं इम्पॉर्टंट आहे. तर जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटत नसेल आणि तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, इंजिनिअरिंग काय आहे माहिती आहे का, तर तुमची एक डिग्री आहे, ही डिग्री आहे. तुम्हाला समजा कॉलेज चांगलं भेटत नाही आहे आणि कुठल्या तरी तुम्ही XYZ कॉलेजमधून तुम्ही इंजिनिअरिंग केले, पण तुम्हाला फ्युचर जॉबचं काय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की तुम्हाला कॉलेज चांगलं भेटण्यावरती आणि तुम्हाला हवी ती ब्रांच भेटली तर तुम्हाला समजा फ्युचरमध्ये तुम्हाला जॉब्स म्हणा किंवा काय म्हणा त्यावरती इन डिटेलमध्ये असतं. असं काही नाही आहे की फक्त इंजिनिअरिंग केलं तरच तुम्हाला जॉब भेटतो, असं काही नाही आहे. इंजिनिअरिंगची फीज बघितली तुम्ही, जर फायनान्शियल बघितलं तर ॲज कम्पेअर टू BCA आणि BSc, तर इंजिनिअरिंगची फीज खूप जास्त आहे. हां, तुम्हाला जर इंजिनिअरिंगमधून जर तुम्हाला बाकीच्या ब्रांचेस घ्यायचे असतील तर तुम्ही हमखास इंजिनिअरिंगला जाऊ शकता. बट तुमचं फायनान्शियल तुमचा प्रॉब्लेम आहे, घरी तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकत नाही आणि तुम्हाला समजा IT मध्ये जॉब करायचा आहे, तर BCA वन ऑफ द बेस्ट, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, 3 वर्षाची डिग्री आहे. त्याला खूप लोक बोलतात की नाही कोर्स आहे, डिप्लोमा आहे, असं काही नाही आहे. डिग्रीच आहे, 3 वर्षाची आहे. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, वेब्स, ॲप वगैरे सगळं बनवता आणि ही फक्त कॉम्प्युटर रिलेटेड आहे, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन रिलेटेड आहे. जर तुम्हाला IT मध्ये यायचं असेल ना, तर जर तुमचं फायनान्शियल नसेल व्यवस्थित, समजा फायनान्शियल आपण समजा गावाकडून आलो आहे तर आपल्याला इंजिनिअरिंगला एवढं बजेट नाही किंवा काय नाही, BCA चांगलं आहे. BCA करून तुम्ही MCA 2 इयर्स करून तुम्ही डायरेक्टली हे करू शकता, तुम्हाला जॉब चांगल्या कॉलेजमध्ये पण भेटू शकतं. आणि जर समजा ह्या दोन्ही पण इंजिनिअरिंग आणि BCA नाही करायचं तर BScमध्ये कसं तुम्ही केमिकल असू द्या, तुमचं केमिस्ट्री असू द्या, फिजिक्स असू द्या, बायोलॉजी असू द्या, तुम्ही हर एक फील्डमध्ये जाऊ शकता BSc करून. तर जर तुम्हाला समजा IT मध्ये करायचं असेल तर IT मध्ये BSc IT CS पण ब्रांच आहेत, तर ती पण 3 वर्षाचं आहे. ॲकॅडमिक थेरॉटिकल रिसर्च वगैरे जर तुम्हाला जर तुमचा फ्युचरमध्ये जर तुम्हाला PhD वगैरे करायची तर BSc वन ऑफ द बेस्ट ॲज कम्पेअर टू BCA आणि BTech. इंजिनिअरिंग फीज खूप कमी आहे, कॉलेजेस खूप जास्त आहेत आणि BScचं कसं माहिती आहे का, असं काही नाही आहे की मी BSc केलं म्हणजे मला जॉब भेटणार नाही किंवा काय नाही. हां, तुमचं करिअर थोडं स्लोली स्टार्ट होईल, ओके, बट असं नाही की तुम्हाला जॉब भेटणार नाही. आता तुम्ही समजा आजकाल तर काय झालं ना, तुम्ही माहीत असेल तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा काय, कुठलीही फील्ड घ्या, तुम्हाला जर समजा ज्या फील्डमध्ये करायचे कोर्स करा, तुम्ही गेले. मेकॅनिकलचा मुलगा IT मध्ये जॉब करतोय चांगलं पॅकेज घेऊन, सिव्हिलचा मुलगा IT मध्ये जाऊन चांगलं पॅकेज घेतोय, इलेक्ट्रिकलचा मुलगा चांगलं कोर्स वगैरे करून IT मध्ये जॉब करतोय. असं काही नाही आहे की तुम्ही BSc केलं, BCA केलं म्हणजे तुम्ही IT मध्ये जॉब करू शकत नाही, असं काहीच नाही आहे. ओके, सो तो एक गैरसमज तुमचा हे करू द्या. जर तुम्हाला समजा जॉबचा जर स्कोप बघितला आपण, तर इंजिनिअरिंगवाल्यांना थोडंसं पॅकेज वगैरे स्टार्टिंगला भेटतं, बट ते 2 ते 3 वर्षाचा फक्त डिफरन्स आहे. त्यानंतर तुम्ही जे पण करा, तुम्ही समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण, इंजिनिअरिंगच्या लोकांना 4 to 6 लाखचं
फर्स्ट समजा पॅकेज भेटतं तर ह्यांना 3 to 4 2 to 4 असं पॅकेज भेटतं. ओके, सो असं काही नाही आहे. सो आणि चांगल्या कंपनी BSc MScच्या स्टुडंटला पण त्या घेता, असं काही नाही त्यात. ओके, इलिजिबिलिटी आणि क्रायटेरिया जर बघितलं तुम्हाला तर BTechला नाही का CET आणि इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला JEE किंवा CET ही एक द्यावं लागेल. त्या थ्रूच तुम्हाला कॅप थ्रू तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. तर हे एक मॅन्डेटरी आहे, त्यांचा क्रायटेरिया आहे. जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही CET आणि JEE ही एक्झाम दिली पाहिजे. BCA किंवा BSc ह्यासाठी जर 12thला तुम्हाला चांगले मार्क असतील तर त्या मार्कच्या बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन भेटून जातं. ओके, त्याला JEE किंवा CETचे काही आवश्यकता नाही आहे. सगळ्यात मेन काय की तुम्हाला तुमचा गोल माहीत पाहिजे की तुमचा गोल काय आहे, तुम्हाला कशासाठी आपल्याला म्हणजे जे डिग्री करायची ती कशासाठी करायची, तुम्हाला जॉबसाठी करायची, तुम्हाला समजा लवकर जॉब पाहिजे, तुम्हाला पॅकेज चांगलं पाहिजे. आता सगळेच म्हणतात की यार पॅकेज तर आम्हाला सगळ्यात चांगलं पाहिजे, बट त्यामध्ये पण आहे की यार तुमचं फायनान्शियल कसं आहे. इंजिनिअरला गेलं तर तुम्हाला जास्त तुम्हाला फायनान्शियलला सपोर्ट लागणार तुम्हाला 4 वर्षाचा. जर BCA BScला गेलात तर तुम्हाला थोडासा कमी हे लागणार, पॅकेज पण कमी भेटणार, पण हे इट्स फक्त 2-3 वर्ष, स्टार्टिंगचे 2-3 वर्ष. एकदा एक्सपिरियन्स आला का तर सगळ्यांचं पॅकेज सेमच होतं. त्यानंतर जर तुम्हाला समजा इंजिनिअरिंग करून तुम्ही MTech करू शकता, MS जाऊ शकता, MBA करू शकता आणि तुम्हाला जॉब करायचं तुम्ही जॉब पण करू शकता. बट BCA जर केलं तर तुम्हाला BCA केल्यानंतर तुम्हाला MCA MBA आणि कोडिंगचे जॉब तुम्ही करू शकता. BSc केलं तर त्यानंतर तुम्ही जर BSc तुम्ही कॉम्प्युटर सायन्समध्ये केलं तर तुम्ही MSc MCA डेटा सायन्स आणि रिसर्चमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. हे सगळं ह्या सगळ्या डिग्री झाल्या. जर तुम्ही वैयक्तिक जर मला विचारलं की तुमचं सजेशन काय असेल की आम्ही काय घेतलं पाहिजे, तर मी हे सांगेल तुम्ही स्वतःला बघा, तुमचं फायनान्शियलचं बघा, तुमचा स्कोप बघा, तुम्हाला काय इंटरेस्ट आहे ते बघा आणि तुम्ही इंजिनिअरिंग BSc आणि BCA तुम्ही ह्या तिन्हीपैकी कुठल्याहीला जाऊ शकता. मी फायनल हे सांगेल की कुठलीही डिग्री घ्या, ही डिग्री फक्त सर्टिफिकेशनसाठी आहे. तुमचं स्किल्स, तुमचं कम्युनिकेशन, तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत, तुम्हाला म्हणजे हे जे डॉक्युमेंटरी हे झालं डॉक्युमेंटरी थिंग, पण तुम्हाला स्वतःला किती येतं, तुम्ही स्वतः किती एक्सप्रेस करू शकता, दॅट इज इम्पॉर्टंट. सो असं काही नाही आहे की तुमचं त्याकडे एक डिग्री असली म्हणजे तुम्हाला इकडे चांगलं पॅकेज भेटतं किंवा काय, असं काही नाही आहे. ओके, सो हा गैरसमज तुम्ही हे करून टाका. तुमच्याकडे किती स्किल्स आहेत त्यावरती सध्या इंडस्ट्री जी आहे ते सध्या फक्त स्किल सेटवरती चालते. ओके, सो मला तुमचा गोल काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला 1 to 1 मला सेशन घ्यायचं असेल, तुमचे काय डाऊट्स असतील, तुम्हाला पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती पण लिंक देतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सेशन बुक करू शकता. मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेल. ओके, आणि ही आपली सिरीज चालू आहे. आधी पण मी काही व्हिडिओज टाकले आहेत, तर मी ही जी व्हिडिओची सिरीज आहे हे मी 10 to 15 व्हिडिओज तुमच्यासाठी मी टाकणार आहे, इन डिटेलमध्ये व्हिडिओज टाकणार आहे. सो ह्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या पॅरेंट्सला पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण समजेल की काय ब्रांचेस असतात किंवा कसं असतं, काय करायचे काय नाही करायचं. सो खूप त्यांना पण हेल्पफुल होईल. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.